टाळ मृदुंगाचा ताल गोडी अभंगाची, पालखीचा सोहळा सुखद अनुभूती वारीची, घेऊन आलोय तुमच्यासाठी खास वारी पंढरीची। रामकृष्ण हरी माऊली। वारी पंढरीची पावड बाय उषा या पुढारी न्यूजच्या विशेष कार्यक्रमात मी अदिती तरडे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी, काय करावी साधने फळ अवघेची येणे। मंडळी, संत तुकाराम महाराज म्हणतात, वारकरी व्हा आणि प्रत्यक्ष डोळ्यांनी पंढरी पहा, बाकीची साधनं काय करायची आहेत। आणि हाच मतितार्थ लक्षात घेत लाखो वारकऱ्यांनी पंढरीची वाट धरली आहे। याच वारीचा आणि वारकऱ्यांच्या प्रवासाचा खास कार्यक्रम सुरू करूयात, वारी पंढरीची। साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा। मंडळी, पुण्यात सध्या दिवाळी सारखाच उत्साह पाहायला मिळतोय, कारण ज्ञानोबा माऊली आणि तुकोबारायांची पालखी पुण्यात आहे। आणि इतके दिवस मैलोन मैल चालणाऱ्या पायांना जेव्हा विठ्ठल नामाची संजीवनी मिळते, तेव्हा थकवा पळून जातो आणि जन्म घेतो एक अनोखा सोहळा, म्हणजेच वारी मधला विसावा। ज्ञानोबा माऊली आणि तुकोबारायांची पालखी पुण्यात विसावली आहे। ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम या जयघोषात अवघी पुण्यनगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पुण्यात पोहोचलाय। नाना पेठेतील ऐतिहासिक निवडुंगा विठ्ठल मंदिरातच पालखीचा दुसरा मुक्काम आहे। आता तुकोबांची पालखी पुण्यात आहे म्हटल्यावर पुणेकरांनीही दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश जगताप यांनी। पाहूयात। पुण्यनगरी झाली पंढरी, असंच काहीसं दृश्य सध्या पुणे शहरामध्ये पाहायला मिळतंय। मी संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा मुक्कामी असणाऱ्या श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरामध्ये सध्या आहे। या ठिकाणचं दृश्य आपण या ठिकाणी पाहू शकतो। दर्शनाची रांग सुद्धा थेट मुख्य रस्त्यापर्यंत पोहोचल्याचं चित्र आहे। काल ज्या पुणेकरांना पालखी सोहळ्याचं दर्शन घेता आलं नाही, त्यांनी आज सकाळपासूनच या ठिकाणी हजेरी लावली होती। दिवसभर सगळे पुणेकर या ठिकाणी दर्शन घेताना पाहायला मिळत आहेत। केवळ पुणेच नाही तर ग्रामीण भागातूनही अनेक भाविक या ठिकाणी दर्शनासाठी दाखल झालेत। या नानापेठेतील निवडुंगा विठ्ठल मंदिराला जवळपास 180 ते 200 वर्षांचा इतिहास आहे। असं म्हटलं जातं की या परिसरात पूर्वी निवडुंगाची झाडं होती आणि तिथं हे मंदिर उभारलं गेलं, म्हणून याला निवडुंगा विठ्ठल मंदिर म्हणतात। तुकोबांच्या पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराज यांच्या काळापासून या मंदिराला हा संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या मुक्कामाचा मान आहे। हे दृश्य आपण पाहू शकतो। दोनही बाजूला, एका बाजूला महिलांची व्यवस्था करण्यात आलेली आहे तर दुसऱ्या बाजूला पुरुषांची व्यवस्था करण्यात आलेली आहे। किती वेळ लागला तरी पादुकांचं दर्शन घ्यायचं ही भावना या सगळ्या पुणेकरांमध्ये, वारकऱ्यांमध्ये। प्रशासनानं जे आवाहन केलं होतं त्या आव्हानाला साथ देत अनेक वारकऱ्यांनी आपल्या वारीची सुरुवात ही पुणे शहरातून केलेली पाहायला मिळते। आणि म्हणून ज्या वारकऱ्यांना दिवा आळंदीला जाता आलं नाही ते वारकरी सुद्धा या ठिकाणी पुणे शहरामध्ये दाखल झालेत आणि या ठिकाणी दर्शन रांगेच्या माध्यमातून ते या ठिकाणी दर्शन घेताना पाहायला मिळत आहेत। आज दुसरा दिवस असल्यामुळे गर्दीचा ताण लक्षात घेऊन पोलिसांचा चोख बंदोबस्त या ठिकाणी तैनात केल्याचं दृश्य सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे। मंदिर प्रशासनाने स्वतंत्र रांगांची व्यवस्था केली आहे। आणि पुण्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होत असते, पुण्यातील स्थानिक मंडळ, सामाजिक संस्था वारकऱ्यांसाठी छावण्या, मोफत औषधोपचार आणि जेवणाची सोय सुद्धा मोठ्या प्रमाणावरती करताना पाहायला मिळतात। काल हा पालखी सोहळा पुणे शहरामध्ये दाखल झालाय। आज 2 दिवसांचा मुक्काम हा पुणे शहरामध्ये या दोन्ही पालखी सोहळ्यांचा असतो। आज संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा मुक्काम आजही या श्री विठ्ठल निवडुंगा मंदिरामध्ये असणार आहे। आज मुक्काम घेतल्यानंतर उद्या सकाळी हा पालखी सोहळा हडपसर मार्गे लोणी कायगोरच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळणार आहे। कॅमेरा पर्सन सतीश कदम यांच्यासह दिलीप जगताप, पुढारी न्यूज, पुणे। मंडळी, वारी म्हणजे केवळ चालत राहणं नाही, वारी म्हणजे थांबलेल्या पावलांना पुन्हा नव्याने ऊर्जा देणारा विसावा सुद्धा आहे। आळंदीहून निघालेला माऊलींचा पालखी सोहळा पुण्यनगरीत विसावलाय। भवानी पेठेतील ऐतिहासिक पालखी विठोबा मंदिरात माऊलींच्या पालखीचा हा दुसरा मुक्काम आहे। इथे पुणेकर मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत आहेत। या सगळ्याबाबत थेट पालखी विठोबा मंदिरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश जगताप यांनी। पाहूयात। काय वाजे मृदुंग वाजे, विठ्ठलाचे नाव गाजे, अशाच प्रकारचं काही वातावरण पुणे शहरामध्ये पाहायला मिळत आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा आजचा दुसरा मुक्काम हा पुणे शहरामध्येच असणार आहे। भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरामध्ये हा मुक्काम असणार आहे। खरं तर या ठिकाणचं दृश्य आपण पाहू शकतो। पुणे शहरामधील
व्यापारी पेठ म्हणून ओळखली जाणारी भवानी पेठ आज मात्र या ठिकाणी भक्तीची पेठ झाल्याचं चित्र एकंदरीत सध्या पाहायला मिळत आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा मुक्काम हा या भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरामध्ये सध्या या ठिकाणी आपण पाहू शकतो। हे दृश्य पाहतोय कशा प्रकारे पुणेकर या ठिकाणी गर्दी करतायत। 3 ते 4 तास दर्शनासाठी लागतोय, मात्र पुणेकरांचा उत्साह कुठेही कमी होताना पाहायला मिळत नाहीये। वारीच्या वाटेवरती माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये सासवड आणि पुणे या 2 शहरांमध्ये 2-2 दिवसांचे मुक्काम आहेत। तर वारीच्या प्रत्येक ठिकाणी वाटेवरती 1-1 दिवसाचा मुक्काम असल्याचं पाहायला मिळतं। मोठ्या प्रमाणावरती पुणेकरांनी गर्दी केल्याचं दृश्य या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आज पहाटेपासूनच वारकऱ्यांनी आणि यासोबतच पुणेकरांनी या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांच्या दर्शनासाठी या ठिकाणी गर्दी केल्याचं चित्र आहे। पोलिसांचा बंदोबस्त आपण या ठिकाणी पाहू शकतो। पुणेकरांनी काल उत्साहात स्वागत केल्यानंतर आज संपूर्ण पुणे शहर हे भक्तिमय झालेलं पाहायला मिळत आहे। प्रशासनाला जे आवाहन केलं होतं प्रशासनानं त्या आव्हानाला साथ देत वारकऱ्यांनी या ठिकाणी अनेक वारकऱ्यांनी वारीची सुरुवात ही पुणे शहरातून केल्याचं सुद्धा चित्र आहे। असं म्हणतात, माऊलींच्या वारीचं सुख लाभलं जाणारा त्याच्या जीवनाचा सोहळा झाला खरा। अशाच प्रकारे पुणेकरांसाठी हा सोहळा अनुभवण्याचा हा दुसरा दिवस आहे। उद्या हा पालखी सोहळा पुण्यनगरीचा निरोप घेऊन सासवडकडे निघणार आहे। म्हणजे वारीतला सगळ्यात कठीण आणि जास्त अंतराचा टप्पा असलेला दिवे घाट उद्या वारकऱ्यांना चढायचा आहे। त्यामुळे आजचा हा दुसरा मुक्काम पुढच्या प्रवासाची ऊर्जा देणारा जो मुक्काम आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। हा जे सगळे आपण दृश्य पाहतोय अशा प्रकारे पुणेकरांनी या ठिकाणी गर्दी केल्याचं चित्र आहे। एकंदरीत पुण्याचं सध्याचं वातावरण पाहिलं तर पुणेकर विठू नावाच्या गजरामध्ये ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषामध्ये रंगून गेलेलं पाहायला मिळत आहेत। उद्या हा पालखी सोहळा सासवड मुक्कामी अर्थात संत ज्ञानेश्वर महाराजांचे बंधू संत सोपान काकांच्या सासवड नगरीकडे प्रस्थान ठेवणार आहे आणि उद्याच्या पालखी सोहळ्याचा मुक्काम हा सासवड नगरीमध्ये होणार आहे। कॅमेरा पर्सन सतीश कदम यांच्यासह निलेश जगताप, पुढारी न्यूज, पुणे। मंडळी, अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यामधल्या मिडसावंगीमध्ये संतश्रेष्ठ श्री संत एकनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यातलं पहिलं रिंगण भक्तिमय वातावरणात पार पडले। हरिनामाचा अखंड जयघोष, टाळ मृदुंगाचा गजर आणि हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। यंदा पालखी सोहळ्याचं 427वं वर्ष आहे। चांदीच्या नव्या रथामुळे सोहळ्याचं आकर्षण अधिकच वाढलंय। या भव्य रिंगण सोहळ्याची विहंगम दृश्य ड्रोन कॅमेऱ्याने कैद केली आहेत। शिस्तबद्ध रिंगण, मानाच्या अश्वाची दौड आणि हजारो भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग हे वातावरण भक्तिमय झालं होतं। जात, धर्म, पंथ, परंपरा या सर्वांचं जिथे विसर्जन होतं ती म्हणजे वारी। वारी म्हणजे केवळ पायी चालणं नाहीये, तर भेदाभेद भ्रम अमंगळ म्हणत वारी म्हणजे माणसाशी माणसाला जोडणारा हा सर्वात मोठा सोहळा आहे। याचाच एक अनोखा आणि डोळे दिपवणारा प्रत्यय आलाय अहिल्यानगरमधील पारनेर तालुक्यातील कान्हूर गावात, जिथे संत निळोबारायांच्या दिंडीचं स्वागत हजरत सुन्नी जमात मशिदीत करण्यात आलंय। मशिदीच्या आवारात जेव्हा रामकृष्ण हरीचा गजर आणि टाळ विणेचा आवाज दुमदुमला, तेव्हा अवघी कान्हूर नगरी हिंदू मुस्लिम एकतेच्या रंगात न्हाऊन निघाली। मुस्लिम बांधवांनी मनोभावे 500हून अधिक वारकऱ्यांच्या नाश्त्याची आणि पाण्याची सेवा केली होती। सर्वसमावेशकतेची एक सुंदर परंपरा इथे जपली गेली। मंडळी, दरवर्षी वारीमध्ये साबुदाणा, खिचडी, त्यानंतर मऊसूद पोहे आणि गरमागरम उपमा आपण नेहमीच पाहतो, त्याचा आस्वाद घेतो। पण यंदा पुण्याच्या एका मंडळाने या पारंपरिक सोहळ्यात दाक्षिणात्य चवीचा एक अनोखा तडका दिलाय। तव्यावर पाणी मारत त्यावर पांढरं शुभ्र पीठ पसरवून सोबतीला खोबऱ्याची ओली चटणी आणि सांबाराचा घमघमाट। पुण्यातल्या एका मंडपातली ही गरमागरम अन्नसेवा। या मंडळाने वारकऱ्यांसाठी डोसा आणि उत्तप्पाचा अनोखा बेत आखलाय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश जगताप यांनी। पाहूयात। अप्रतिम वारीची वाट चालून आल्यानंतर या वारकऱ्यांना असा जर
अप्रतिम डोसा खायला मिळाला तर वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी पुणेकर कुठेही कमी पडत नाही, ते पुणेकर तत्पर असतात. या ठिकाणचं दृश्य आपण पाहू शकतो. वारीच्या वाटेवरती चालताना वारकऱ्यांची सेवा करण्यामध्ये पुणेकरच नाही तर वारीच्या वाटेवरील प्रत्येक नागरिक वारकऱ्यांची ज्या ज्या पद्धतीने जमेल त्या पद्धतीने सेवा करत असतो. मी पुण्यामध्ये पुण्यातील थोपटे परिवार गेली अनेक वर्ष वारकऱ्यांना 10,000 डोशांचं वाटप प्रत्येक वर्षी करत असतो. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज या दोन्ही पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना या ठिकाणी डोशाचं वाटप या ठिकाणी थोपटे परिवार करत असतो. थोपटे परिवारासोबत मी आहे. हा डोशाची चव जेवढी भारी आहे तेवढाच भारी यांची सेवा करण्याची वृत्ती सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. माऊली रामकृष्ण हरी. काय सांगा, तुम्ही गेले अनेक वर्ष सेवा करताय, वारकऱ्यांना डोसा खाऊ घालताय, अनेक प्रकारे वारकऱ्यांची सेवा करताय, काय भावना आहेत तुमच्या? मी एकच सांगू शकते की जे का रंजले गांजले त्याशी मनी जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. आमचे गेले 10 वर्ष झाले थोपटे घराणं याच्यात सहकार्य करत आहे आणि ज्ञानेश्वर तुकाराम आणि संत तुकाराम संत ज्ञानेश्वर महाराजांच्या या पालखीचे आम्हाला सेवा करण्याचे भाग्य लाभले, ते मी धन्यवाद करते. माऊली, तुम्ही सगळे सेवा करताय, वारकरी येत आहे, त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद मिळतो, समाधान मिळतं मला नाही सगळं करून. हे सगळ्यात मोठं समाधान आहे, जेणेकरून आम्हाला ती सेवेचा लाभ आम्हाला दरवर्षी मिळतो, यात आमचा खूप मोठा मान आहे. तुम्ही काय सांगाल बाबा, सेवा करताय, दोन्ही बाजूला पाहिलं तरी मोठ्या प्रमाणावरती हजारो वारकऱ्यांना हा सगळी सेवा तुम्ही करताय, काय भावना आहेत तुमच्या? भावना चांगली आहे, सर्वजण येतात जातात, सगळे चांगल्या मनाने खातायत, हेच आम्हाला आमचं भाग्य आहे. आणि कसं आहे, साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा, याप्रमाणे आम्ही चाललोय. चांगली सेवा भाव आमच्याकडून तो वळतो, हे मोठं चांगलं आहे, पुण्य आहे. खऱ्या अर्थानं हे प्रत्येक पुणेकर वारकऱ्यांची सेवा करताना पाहायला मिळतो. वारीमध्ये जसं कोणताही भेद नसतो तसेच सेवेमध्ये सुद्धा कोणताही भेद नसतो. आणि म्हणून सेवा छोटी असो मोठी असो, प्रत्येक पुणेकर आपापल्या पद्धतीनं या वारकऱ्यांची सेवा करतो. आणि या वारकऱ्यांमध्ये सुद्धा विठ्ठलाचं दर्शन सुद्धा हा सगळे पुणेकर या वारकऱ्यांमध्ये घेताना सुद्धा पाहायला मिळतात. कॅमेरा पर्सन सतीश कदम यांच्यासह निलेश जगताप, पुढारी न्यूज, पुणे. मंडळी, संत तुकाराम महाराज म्हणतात, ज्या सुखाचा अंत नाही ते सुख विठ्ठल नामात आहे. या वारीच्या वाटेवरचा सगळ्यात मोठा विसावा कोणता माहिती आहे? तो म्हणजे संतांची वाणी आणि मुखातला अभंग. जेव्हा टाळाचा पहिला ठेका पडतो तेव्हा शरीराचा थकवा नाहीसा होतो आणि आत्मा विठ्ठलाच्या चरणी लीन होतो. वारीच्या याच वाटेवरून विठ्ठल भक्तीचा हाच अनुपम सोहळा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आज आमच्यासोबत काही वारकरी माऊली जोडल्या गेल्यात. चला त्यांच्या अंतःकरणातून उमटलेली ही विठ्ठलाची आळवणी ऐकूयात. वारीच्या वाटेवरती चालताना वारकऱ्यांना ऊर्जा देण्याचं काम हे अभंग, गवळणी, वेगवेगळ्या प्रकारची खेळ, एवढ्या पावले हे सगळं होत असतं. आपल्यासोबत ही वारकऱ्यांची दिंडी आहे. आज पुण्यामध्ये पालखी सोहळ्यांचा मुक्काम आहे. वारकरी आज निवांत आहेत आणि हे सगळे वारकरी आपल्यासोबत आहेत. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आमच्या प्रेक्षकांसाठी एक अभंग आपण सादर करा. माझ्या विठोबाचा कैचा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैचा प्रेम भाव, आपणच देव होय गुरु, पडे देह भाव पुरवी वासना, पडे देह भाव पुरवी वासना, अंती त्यापना पाठी न्यावे, मागे पुढे उभा राहे संभाळीत, मागे पुढे उभा राहे संभाळीत, आली आघात निवाराया, योगक्षेम त्याचे जाणे जड भारी, योगक्षेम त्याचे जाणे जड भारी, वाट दावी करी धरोनिया, पडे देह भाव पुरवी वासना,
अंती त्या पणापाशी न्यावे तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पावे पुराणी विचारूनी माऊली, हा कोणता अभंग होता आणि या अभंगाचा अर्थ आमच्या प्रेक्षकांसाठी सांगायचा? हा तुकाराम महाराजाच्या गाथ्यातील अभंग आहे आणि या गाथ्यामधून तुकाराम महाराजांनी हा सगळा वारकरी पंथ हा प्रेमाचा, जिव्हाळ्याचा, सर्व माणसासाठी आणि लोकांसाठी हा एक जिव्हाळ्याचा विषय, प्रत्येकाचे योगक्षम म्हणजे सगळं त्याचं त्या भक्ताचं तो वहन करतो, सगळी जिम्मेदारी तो स्वतःच्या डोक्यावर घेऊन त्याच्या आडी अडचणीला हा त्यातून तो मार्ग काढून देतो. त्यासाठी फक्त भाव आणि भक्ती ही महत्वाची आहे. एवढंच यामधून, या अभंगामधून तुकाराम महाराजांना सांगायचं आहे. कॅमेरा पर्सन सतीश कदम यांच्यासह निलेश जगताप, पुढारी न्यूज, पुणे. राजकारणातील आरोप प्रत्यारोप, दिल्लीपासून गल्लीपर्यंतच्या राजकीय घडामोडी आणि सत्तेची गणितं या सगळ्यातून काही काळासाठी का होईना पण सुटका करून घेण्याची जागा म्हणजे पंढरीची वारी. नेत्यांनी धरलेली ही वारीची वाट नेमकी कशी आहे पाहूयात आमचा विशेष सेगमेंट वारी नेत्यांची मधून. आपल्यासोबत मंत्री पंकजा मुंडे, आपण त्यांच्याशी बोलणार. ताई, जय हरी विठ्ठल. तुमच्या मनातला विठ्ठल काय आहे? विठ्ठल कशामध्ये तुम्हाला दिसतो? महाराष्ट्राच्या परंपरेप्रमाणे आणि आपल्या संस्कृतीप्रमाणे प्रत्येक गोष्टीमध्ये ईश्वर आहे आणि विठ्ठल हा म्हणजे कसं आहे, आपण विठ्ठलाला असं बोलतो की असा एक दबाव नसतो, तो आपल्या जनसामान्यांचा, वारकरी संप्रदायाचा सर्वस्व असणारा, परंपरा वर्षानुवर्ष लोक वारीची करतायत. त्यामुळे मला वाटतं प्रत्येक वारकऱ्यामध्ये मला विठ्ठल दिसतो. वारीशी तुमचं नातं कसं आहे? तुम्ही वारीमध्ये नेहमी सहभागी होता. वारीशी पंकजा मुंडेंचं नातं कसं? मी वारीमध्ये सहभागी व्हायची माझी खूप इच्छा असते खरं, तो पूर्ण चालावं, पण आमच्या मागची गर्दी वारकऱ्यांना डिस्टर्ब करते, म्हणून मी शक्यतो तंतोतंत पाळते की मी त्यांना डिस्टर्ब नाही केलं पाहिजे. तर वारकऱ्यांची जी परंपरा आहे त्याच्याविषयी मला खूप कौतुक वाटतं. काही लोक तर महिन्याची वारी करतात, ते एवढा पावसात एवढ्या अडचणीमध्ये चालत जातात. ही शक्ती आहे, भक्तीची शक्ती आहे आणि सगळ्यात सात्विक हा संप्रदाय आहे. त्यामुळे मला वाटतं ही खूप मोठी शक्ती आहे महाराष्ट्राची. ही शक्ती महाराष्ट्राला एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवते. पंकजा मुंडेंना जर का विठ्ठलाकडे एक साकडं मागायची जर का संधी मिळाली आणि ते पूर्ण होणार असेल तर पंकजा मुंडे काय मागतील? पाऊस जिथे चांगला पडायला पाहिजे तिथे चांगला पडू द्यायला पाहिजे, जिथे पडण्याने प्रॉब्लेम होतो तिथे नाही पडला पाहिजे. शेतकऱ्यांसाठी भरभरून पाऊस, पिण्याचं पाणी, डॅम, सध्या तरी हेच मागणार. निश्चित महाराष्ट्राच्या जनतेसाठी विठ्ठलाकडे साकडं घालायची इच्छा आहे आणि ते पूर्ण होणार असेल तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला भरभरून मिळावं असं पंकजा मुंडेंचं म्हणे. कॅमेरा पर्सन विजय देशमुखसह पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई. धन्य आझादीनं झाले संतांचे दर्शन. आज अशीच भावना पुणेकरांची आहे, कारण माऊली आणि तुकोबारायांची पालखी पुण्यात विसावली आहे. त्याचं मन भरून पुणेकर दर्शन घेत आहेत. हीच भावना गायक उत्कर्ष वानखेडे याने आपल्या सुमधुर आवाजात गुंफली आहे. आपणही या सुरांच्या वारीचा अनुभव घेऊया. पाहूयात आमचा विशेष सेगमेंट वारी स्वरांची मधून. धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन. धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन. धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन. धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन.
धनी सारे गसा झाले समाधान पायी विसावले मन झाले समाधान पायी विसावले मन धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन. तुका म्हणे आले घरा, 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 तुका म्हणे तोची दिवाळी, तोची दिवाळी, तोची दिवाळी दसरा, तोची दिवाळी दसरा. धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन, 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 संतांचे दर्शन, संतांचे दर्शन. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. वारी पंढरीची पावड बाय उषा या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. पण माऊली, न जाता पंढरपुरा अनुभूती येईल वारीची, घर बसल्या उद्याही पहा वारी पंढरीची.